नमस्कार, पाहूयात विशेष बातमी। महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व डोंगरगावच्या कन्या उज्ज्वला महादेव बाबर यांनी शाळेच्या बांधकामासाठी देणगी रूपात भेट। महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी व डोंगरगावच्या कन्या उज्ज्वला महादेव बाबर यांनी शाळेच्या बांधकामासाठी देणगी रूपात भेट दिली। सौ उज्ज्वला प्रकाश अवताडे, राहणार कौलंगी, तालुका तासगाव, जिल्हा सांगली गावच्या सुनबाई असलेल्या उज्ज्वला बाबर अवताडे व प्रकाश रघुनाथ अवताडे आयडियल ॲग्री सर्च प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सांगलीचे मालक व उद्योगपती या दोन्ही दाम्पत्यांनी महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी बांधलेल्या अभ्यासिकेच्या फरशीसाठी लागणारा सर्व खर्च म्हणजेच 87,000 रुपये दिले आहेत। याबद्दल डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळ डोंगरगाव, महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव, डोंगरगाव ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी व सर्व माजी विद्यार्थी व सर्वांच्या वतीने हे दाम्पत्य व महादेव बाबर नवामळा यांचा सर्व परिवार यांचे खूप खूप अभिनंदन व मनापासून हार्दिक आभार मानले। माझ्या गावी माझी शाळा, मला तिचा अजून लळा। जर माणूस कितीही मोठा झाला तरी बालपण बाळकडू घेतलेल्या शाळेला तो कधीच विसरत नसतो। या कामासाठी अनेक माजी विद्यार्थ्यांनी मदत केली आहे। आतापर्यंत एकूण 4 लाख रुपये पर्यंत मदत झाली आहे। यातून महात्मा फुले विद्यालय डोंगरगाव येथे एक बहुउद्देशीय सभागृह तयार होत आहे। यासाठी ज्या सर्व आजी माजी विद्यार्थी व गावातील परिसरातील व्यक्ती व सामाजिक संस्था यांनी मदत केली। आतापर्यंत विद्यालयाच्या विकासासाठी अनेक आजी माजी विद्यार्थी, गावातील व परिसरातील दानशूर व्यक्तींनी व संस्थांनी आर्थिक व वस्तू रूपाने मदत केली आहे। अनेक माजी विद्यार्थी ग्रुप यांनी या सर्वांचे विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व समस्त डोंगरगाव गावातील पालक यांच्याकडून आभार व्यक्त करण्यात येत आहे। या कामी डोंगरगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी माणिकराव बाबर सर यांचे विचार व शाळा चांगली चालली पाहिजे ही त्यांची तळमळ लक्षात घेऊन आम्ही सर्वजण काम करत आहोत। विद्यालयाचे मालक स्वर्गीय तात्या आहेत, आम्ही सर्व फक्त चालक आहोत। मागील सलग 2 वर्ष मुख्यमंत्री सुंदर शाळा या स्पर्धेत विद्यालयाने प्रावीण्य प्राप्त केले आहे। यावर्षी विद्यालय स्पर्धेत सहभागी आहे। यावर्षी हे प्रावीण्य मिळवण्यासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक प्रयत्न करत आहेत। त्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्यात। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी।